हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 58. 1994. सुषमाताई म्हणतात, इतर साधकांची जशी प्रगती होते तशी आपली होत नाही असं मनात येऊन खिन्नता येते. स्वामीजी म्हणतात, प्रगती, पुच्छगती किंवा स्थिती या तिन्ही गोष्टी खोट्या आहेत. स्वरूप हे ज्याचं त्याच्याजवळ अखंडच आहे. त्याला काही करून ते प्राप्त व्हायचं नाही किंवा अमुक एका अवस्थेत प्राप्त होतं असं नाही. ते आहे तिथंच आहे. फक्त मनाची जी घडण आहे ती त्याला अनुकूल असावी लागते. अशी मनाची अनुकूल जडणघडण होण्यासाठी, म्हणजे त्या मनामध्ये प्रेम, करुणा, शांती, दया, क्षमा हे निर्माण होण्यासाठी सगळ्या साधना. हे गुण तरी कशासाठी हवेत? हे जर मनात नसतील तर बोध होऊ शकत नाही. शुद्ध मन नसेल तर बोध ठसत नाही. हे सगळ्या संतांनी एकमुखानं सांगितलंय. नाहीतर प्रत्यक्ष आपली स्थितीच मुळी सच्चिदानंद आहे. दुसरा जेवढा सच्चिदानंद तेवढाच मीही सच्चिदानंद. फक्त त्याला त्याची जाण आहे, मला त्याची जाण नाही. माझी मनबुद्धी त्याकडे बघत नाही. या मनबुद्धीला वळवण्यासाठी काय करावं हा प्रश्न आहे. म्हणून सगळ्या साधना करायच्या. कितीही केलं तरी मनबुद्धी वळत नाही असं वाटत असेल तर अधिक साधना करावी. सुमनु शुद्धमती अनिंदकू अनन्यगती. असं होणं किती अवघड आहे. मी देखील इतके दिवस प्रयत्न करतोय, पण कुठे ना कुठे काहीतरी मनामध्ये आलं की मी मनाला बजावतो. सुमनु या शब्दात हे बसतं का बघ. त्यासाठीच चालणा हा शब्द आहे समर्थांचा. पुन्हा पुन्हा चालणा करावी मनाशी. आपण नीट चाललो आहोत ना. एकदा आपलं काम ठरलं ते आता उत्तम तऱ्हेनं पार पाडणं. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः. त्यानंच मोक्ष हे ठरलं. आता आपल्या मनबुद्धीची आज जी स्थिती असेल तिथून अधिक चांगली स्थिती ज्याची असेल तिथं जाणं हे साधकाचं काम आहे. त्या तऱ्हेनं स्वामी स्वरूपानंदांचा आदर्श अतिशय मोठा. स्वामीजींच्या मनात एवढंसं देखील किलमिश नसे. आत बाहेर काही नाही. जसा शत्रू तसा मित्र. कोणाबरोबरही तुलनेचा भाव मनात येताच कामा नये. सगळी भगवंताची लेकरं, सगळी चाचपडत जाणारी. मग त्यापेक्षा तू वेगळा कोण? जे मार्गीचा कापडी महेशू अजूनी. तिथं आपल्यासारख्या सामान्याची गोष्टच काय. तेव्हा परमार्थात हा पुढे गेला, मी मागे राहिलो असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. जसं त्याचं नाक आहे तसं आपलं नाही असं आपण म्हणत नाही. जे जसं असेल तसं. त्याप्रमाणे तो त्याच्या मार्गानं जातो, मी माझ्या मार्गानं जातो. तो आपलं काम करतो, मी माझं काम करतो. यातच नेहमी संतुष्ट असावं. अलीकडे स्वामीजी मला म्हणत, तुम्ही इथं समोर राहता तेव्हा गोष्ट निराळी, पण गुरुकृपावर रात्री राहता तेव्हा एकट्याच असता. आता आपलं वय लक्षात घेता आपल्या सोबतीला कोणीतरी बाई बघून ठेवा. उद्या अंथरुणावर पडला तर कुणी करायला हवं ना. मी म्हणत असे, जोपर्यंत प्रकृती ठीक आहे तोपर्यंत कुणी नको, एकटंच सोयीचं पडतं. दुसऱ्या व्यक्तीचं सतत अस्तित्व नको वाटतं. ती व्यक्ती काहीतरी बोलत राहते, माझ्याकडे दुसरं कोणी आलं तर मोकळं बोलता येत नाही. शिवाय ज्या बाईंना ती पुढे मला उपयोगी पडेल म्हणून आत्तापासून सांभाळायचं, ती माझ्या अडचणीच्या वेळी नेमकी असेलच असा काय नेम? हल्ली तर आपली मुलं देखील आपल्याजवळ नसतात. वृद्धांना एकटंच राहावं लागतं. मग ज्यावेळी गरज पडेल तेव्हा बघू. मी पाहिलंय
ज्यांचे आपले कितीतरी वर्ष चांगले संबंध आहेत अशी मंडळी जरा मतभेद झाले की नाराज होऊन दूर जातात. मग कुणाची खात्री देणार? त्यापेक्षा तुम्ही नेहमी म्हणता ना, परमेश्वरच खरा आधार असतो, त्याच्यावर निष्ठा ठेवून राहिलं तर तो कुणाच्या ना कुणाच्या रूपानं मदतीला येईल. आणि आपण जर परमेश्वराचं, सद्गुरूंचं कार्य करण्यासाठी, साधना करण्यासाठी जगत असलो तर ते सांभाळतील. नाहीतर आपले भोग जे असतात ते आपल्याला भोगावेच लागतात ना. तेवढी मनाची तयारी ठेवायची आणि तुम्ही आहातच पाठीशी. वारंवार हा विषय समोर यायचा. थोडं बोलणं व्हायचं आणि मी परमेश्वरावर भरवसा ठेवून सोडून द्यायची. शिवाय मी म्हणत असे, मला सोबतीला बोलायला असं कुणी नको, माझा एकटीचा वेळ चांगला जातो. तुमच्या कॅसेट्स आहेत, लेखन आहे, मी ऐकत पडते. अंथरुणावरच पडले तर मदत करणाऱ्या व्यक्तीनं बाहेरून दार उघडून यावं, त्या देहाला काय हवं नको विचारावं, खायला घालावं, कपडे बदलावे, पुन्हा 2 तासांनी चौकशी करावी. सारखं कुणी जवळ बसण्याची गरज पडेल असं वाटत नाही. आणखी एक विचार आहे, आपल्या देहाचा जर पुढे उपयोग होणार नसेल तर त्याला मुद्दाम जगवत ठेवण्यात काय अर्थ? उगीच हॉस्पिटलची जागा अडवून व्यर्थ खर्च करायचा. त्यापेक्षा वेदना जाणवणार नाहीत अशी सोय करून स्वस्थ राहू द्यावं. तेही का तर मरण आपल्या हातात नसतं म्हणून. शेवटी परमेश्वराची इच्छा. आज इथेच थांबूया. यानंतरचा 59वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.